मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण मकर संक्रांतीचा भाग दुसरा जाणून घेणार आहोत। मकर संक्रांती दिवशी पवित्र नदीत स्नान करायचे महत्त्व व काळा पोशाख का परिधान करावा यामागचं धार्मिक कारण जाणून घेऊया। तसेच सूर्यदेवाचे उत्तरायण याची सुरुवात जाणून घेऊया। सर्वात प्रथम पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्त्व। मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आणि पवित्र नदीत स्नान करायला विशेष महत्त्व आहे। सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगा सागरात स्नान केल्याने प्राप्त होते। अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते। कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगर पुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते। तर कथेला सुरुवात करूया। सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्व विजयासाठी आपला घोडा सोडला। इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले। सगर राजाचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले। कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले। तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन या कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला। तेव्हा कपिल मुनींनी सांगितले, गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल। अंशुमनाने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले। आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला। हा भगीरथ राजा दिलीपाचा मुलगा आणि अंशुमनाचा नातू होता। भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली, पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला। तेव्हा भगीरथाने भगवान शिवशंकरांची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल। महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले। यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली। भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली। तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते। भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले। त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली। ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता, म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान केलं जातं। यापुढे मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दिवशी काळा पोशाख का परिधान करावा। मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते। काळोखाच्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो, म्हणून संक्रांती दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात। जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस, त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो। थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे। काही जण म्हणतात काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग आहे, तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही, परंतु संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो। त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात, म्हणजे फक्त काळा असे होत नाही, तर त्यात दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो। शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ सुद्धा खाल्ला जातो। यापुढे आपण जाणून घेत आहोत सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात। प्रत्येक महिन्यातच संक्रांती येत असते, म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते। सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत। यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते। दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो। हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो। त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते। तर अशी ही मकर संक्रांत नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी आहे। भास्करस्य यथा तेजो मकरस्तस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धाता मिति कामये। मकर संक्रांती पर्वणः सर्वभ्यः शुभरायाः। म्हणजेच ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेवाचे तेज वाढते, त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, संपत्ती, आरोग्यरूपी तेज वाढवणारी ठरो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. धन्यवाद.